नमस्कार. सप्तरंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मला हेही मान्य आहे की आपण स्क्रीन बंद नाही करू शकत, पण आपण वेळ ठरवू शकतो की नाही, मी आता घरी आले आहे, तर मग आम्ही घरी पोचलो तर हा वेळ कुटुंबाचा, मग त्याच्यानंतर आपण आपलं आपले व्हॉट्सअपवर म्हणजे कुटुंबाचा क्वालिटी टाईम थोडक्यात आपण हां. असं म्हणू शकतो. क्वांटिटीची गरज नाही, क्वालिटी तरी आहे. हो, हे आहे. आता मला असं असं एक विचारायचं आहे की आता ह्या मानसिक ताण फक्त शहरापुरताच नाही, तर ते ग्रामीण भागामधल्या पण अनेक लोकांना याच्याशी सामना करावा लागतो. तर एखाद्या जेव्हा अशा ग्रामीण भागातल्या लोकांना अशा पद्धतीचा जेव्हा मानसिक ताण येतो, तेव्हा त्यांनी कशा पद्धतीची कुणाची मदत घ्यायला हवी असं तुम्ही सांगाल? तणाव ना, म्हणजे माणसाला जसे 2 हात 2 पाय आहेत ना, तसं आता 21व्या शतकातल्या प्रत्येक त्या 2 हात 2 पाय असणाऱ्याला तणाव आहे. त्याचं असं क्लासिफिकेशनच नाही करतायत की शहर आणि ग्रामीण भाग असं नाही करतायत. आता आपण ओव्हरऑलच कोणाची मदत घ्यायची ते बघूया. आजकाल आणखीन एक गोष्ट काय झाली आहे की काही जणांना मानसशास्त्र हे फील्ड आता माहीत व्हायला लागलं. मग त्यात पण आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की त्यांना थोडंसं माहिती असतं, काहीतरी वाचलेलं असतं आणि समुपदेशन हा शब्द माहिती असतो. मग असे काही लोक असतात आपल्या आजूबाजूला आणि मग ते म्हणतात की, म्हणजे मी पण प्रत्यक्षात खूप जणांच्याकडनं ऐकलंय की मी खूप चांगलं बोलतो आणि मला खूप छान समजावून सांगता येतं. तर मूळ मुद्दा हा की समुपदेशन म्हणजे समजावून सांगणं नव्हे. आता अगोदर आपण कोणाची मदत घ्यायची त्याकडे येऊया आणि मग समुपदेशनाकडे. तर मदत कोणाची घ्यावी, मी म्हणाले तसं की आपण आपल्या पातळीवर मला हे जमतंय का. काय आहे की आपला जो माणसाचा मेंदू आहे तो अशा इन्स्ट्रक्शन्स ऐकण्यासाठी वायर्ड तयार आहे की ज्या बोलून दिल्या जातात. म्हणजे लहानपणापासून हे कर, हे करू नको, आई वडील सांगतात, शिक्षक सांगतात, भावंड सांगतात, जे कोणी मोठे असतील ते. मग आपल्याला आपला मेंदू कसा काम करतो, इन्स्ट्रक्शन ऐकू आली की काम करतो. मग जेव्हा सगळ्यांनीच हे करावं, मी जेव्हा तणावात आहे असं मला वाटतं, तेव्हा मी काय करावं, एकट्याने बसावं आणि मला विचारावं की ओके, मला कशामुळं तणाव येतोय. आणि आम्ही ह्याला मॅजिकल क्वेश्चन म्हणतो बरं का, की काय काढून टाकलं तर माझा हा तणाव नाहीसा होईल. हा प्रश्न स्वतः मोठ्या आवाजात विचारावा. म्हणजे काय होईल की मेंदू काम करायला लागेल आणि मग तो काम करायला लागला की माझं प्रॉब्लेम सॉल्विंग इंटॅक्ट असेल, तर मग मला सुचायला लागेल की ओके, हा जो पोर्शन आहे ना, हा एवढा वजा केला पाहिजे. मग आता मी हा वजा करण्यासाठी काय काय करू शकते. मग तिथून आपोआप यायला लागतं. कोणाची तरी मदत घेता येऊ शकते. समजा पैशाचा प्रॉब्लेम आहे, कोणाशी तरी पटत नाही आहे, कोणाला तरी काहीतरी सांगायचं आहे, मला काहीतरी समजत नाही. मग अशा वेळेला काय, पैशाचा प्रश्न आहे, कोणाशी तरी बोलून बघूया. मग हे आपोआप सुचायला लागतं रिसोर्सेस की मी कोणाची मदत घेऊ शकतो. पण मग कधी कधी हा गुंता, मी नेहमी एक उदाहरण सांगते की तणाव कसा असतो सांगते. आता आपण दोघी अक्षर ओळख असलेले आहेत असं म्हणूया, आपल्या डिग्र्या जाऊ देत, ओके. पण जर आपण दोघी कर्नाटकात गेलो किंवा केरळमध्ये गेलो, तिथे पण बोर्ड लावलेले आहेत, तुम्ही आणि मी वाचू शकतोय का, मग आपण साक्षर आहोत का, हो असं उत्तर देत नाही. मग आपण निरक्षर आहोत का, हो असं म्हणता येत नाही. तर काय होत असतं, तणावामध्ये अशीच परिस्थिती असते की माझ्याजवळ सगळे स्किल्स असतात, पण हा जो ताण आलेला असतो त्यामुळे माणसाचं टनल विजन झालेलं असतं. मग माझ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मला फक्त इतकेच उपाय सुचत असतात, इकडचे सुचत नसतात. मी जेव्हा स्वतःला शांत करते, स्वतःला सेल्फ क्वेश्चनिंग करते, मी जसं सांगितलं मॅजिकल क्वेश्चन, तर जेव्हा मी तसा प्रश्न विचारते तेव्हा माझं हे जे टनल विजन असतं ब्रॉड होतं आणि मग मला इकडचे पर्याय पण दिसायला लागतात. तर हे स्वतःच्या पातळीवर करता येण्यासारखं आहे. जेव्हा हे घडू शकत नाही तेव्हा तुम्हाला मदत घ्यावी लागते आणि ती मदत कुठल्या तरी, तुम्ही मित्राकडे मैत्रिणीकडे जाऊन फार तर मन हलकं करू शकता. पण याच्यातून सुटायचं कसं, याच्यासाठी तुम्हाला, मला असं वाटतं की जे प्रोफेशनल जे लोक असतात त्यांची मदत घेणं केव्हाही चांगलं. तर ते समुपदेशन. अच्छा, ओके. आपण आता त्या समुपदेशन म्हणजे नेमकं, कारण हा शब्द नेहमीच वापरतो आपण. बरोबर.
काउन्सिलिंग किंवा समुपदेशन. उपदेशन हा जरी संस्कृत शब्द त्याच्यात असला तरी कधीही समुपदेशक उपदेश देत नसतो. सगळ्यात मोठी अंडरलाईन करून लक्षात ठेवायची गोष्ट, हा मेंटल सेट घेऊन जायचंच नाही की मला प्रॉब्लेम आहे, मी समुपदेशकाकडे जाईन आणि तो मला याच्यावरचं सोल्युशन देईल. नाही, असं नाही घडत. याची कारणं पण आहेत. कारण आपण प्रत्येक व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांचे अनुभव आणि त्यांची जडणघडण हे प्रत्येकाचं वेगळं आहे. संस्कृती वेगळी आहे प्रत्येकाची. आपण सगळे भारतीय असलो तरी प्रत्येक घराची अशी वेगळी पद्धत आहे. मग जर समुपदेशक, आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण, फार लवकर लक्षात येतं. जर इथे एखाद्या बाई आहेत आणि त्यांचं एक कपल आहे आणि त्यांचं एकमेकांशी पटत नाही. जर अमेरिकेतल्या काउन्सिलरकडे त्या गेल्या, ते कपल गेलं आणि त्यांनी सांगितलं की आमचं एकमेकांशी अजिबात पटत नाही, तर तिथली ती पद्धत आहे की पटकन डिवोर्स घेणं. मग जर त्या काउन्सिलर सल्ला देणार आहे ना, मग त्यांनी सांगितलं की घेऊन टाका ना डिवोर्स, चालेल का? असं नाही चालणार आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या सायकोलॉजीमध्ये सगळ्या आजारांच्या ज्या व्याख्या आहेत त्यासुद्धा अशाच आहेत. तुमचं वागणं म्हणजे तुम्हाला मेंटल डिसऑर्डर झाली आहे ह्याचं पहिलं लक्षण जे सायकोलॉजीमध्ये म्हटलं जातं ते काय, तर तुमचं वर्तन तुमच्या सांस्कृतिक चौकटीत बसणारं नसेल तर त्याला म्हणायचं की तुम्हाला काहीतरी आजार झाला आहे. मी माझ्या इतक्या डिग्र्या सांगते आणि मी म्हणते की माझ्या शेजारणीने माझ्यावर करणी केली आहे, समजलं? म्हणजे माझी इथे काहीतरी गडबड आहे. पण एक आदिवासी बाई आहे, अशिक्षित बाई आहे आणि ती आली आणि ती म्हणाली की माझ्यावर का कोणीतरी चेटूक केले वगैरे, तुम्हाला पण ते वेगळं नाही वाटत? कळलं कसं फरक आहे? तर हे असं आहे. मग समुपदेशन काय असतं, तर म्हणून समुपदेशक हा सल्लागार नसतो. तर समुपदेशक काय करत असतो, किंवा सायकोथेरपिस्ट, काउन्सिलर ह्या वेगवेगळ्या वापरल्या जाणाऱ्या त्यांच्यासाठीच्या बिरुदावल्या आहेत. तर समुपदेशकाचं काम आहे की तुमचे जे थिंकिंग स्टाईल आहे त्याच्यामध्ये काही कारणामुळे पोल्युटंट्स म्हणूया आपण त्याला, ते आले की तुमचे विचार गोंधळायला लागतात. आता उदाहरण द्यायचं तर हे असं झालंच पाहिजे, मी असं करूच कसं शकते, तो माझ्याशी असा वागलाच कसा, हे इरॅशनल थॉट्स आहेत. तर याला आपण म्हणूया की बघा, आता मी जेव्हा म्हणते तेव्हा तुम्हाला जाणवतं की नाही की हे वाक्य जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपल्यावर ताण येतो. म्हणजेच काय तर अशा प्रकारचे जे पोल्युटंट्स आहेत तर ते शोधायला तुम्हाला मदत करणं आणि कशामुळे तुमच्यावर तणाव निर्माण झाला आहे तुमच्यामध्ये ते शोधायला तुम्हाला मदत करणं आणि ते जे आहे ना थिंकिंग स्टाईल ती सुधारायला मदत करणं, हे काउन्सिलरचं काम आहे, हे सायकोथेरपिस्टचं काम आहे आणि समुपदेशकाचं काम. हे आतापर्यंत आपण मानसिक ताणाबद्दल बोललो, पण मानसिक आजार या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगा? अच्छा, मानसिक आजाराचे खूप खूप सारे प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या वयोगटानुसार, आपण जसं सुरुवातीला बोललो तसं त्याचे वयोगटानुसार म्हणण्यापेक्षा ते कसे सुरुवात झाले यापासून त्याचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. तर 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक प्रकार जो असतो की माणूस माझ्या आजूबाजूला काय चालू आहे याच्याशी संपर्कात असतो, म्हणजे आज वार कुठला आहे, दिवस कुठला आहे, हे जे आपल्या आजूबाजूला जे आहे रियालिटी जी आहे त्याच्या संपर्कात असून पण मानसिक आजार असलेले काही आजार आहेत आणि असे पण काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये रियालिटीशी संपर्कच तुटतो. मग आता आपण दोन्हीची उदाहरणं बघूया. तर मूड डिसऑर्डर किंवा जे मेडिकली डिप्रेशन आपण ज्याला म्हणतो तो आजार, आपण ना डिप्रेशन हा शब्द फार गुळगुळीत केला आहे. खरं जे डिप्रेशन असतं ना तर ते खूप भयंकर असतं, म्हणजे सुसायडल थॉट्स येणं वगैरे हे सगळं त्यामध्ये घडत असतं. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की उगाच एवढ्या तेवढ्या गोष्टीला मला डिप्रेशन आलंय असं न म्हणता त्याला मी तणावाखाली आहे असं म्हणावं, फार तर टेन्शन म्हणावं. तर ओके, परत आजारांकडे येऊया. तर हे असे आजार असतात, आता मी म्हणाले तसं की OCD, मूड डिसऑर्डर हे जे प्रकार आहेत किंवा कुठल्या तरी प्रकारचा फोबिया असणं, एन्झायटी असणं, हे सगळे कसे आहेत की आजार जरी असला तरी माझ्या आजूबाजूला काय चाललंय
याच्या व्यवस्थित संपर्कात असतो आपण. याच्या उलट आणखीन एक प्रकार आहे मानसिक आजारांचा. त्याच्यामध्ये रियालिटीशी कॉन्टॅक्ट तुटतो, ज्याला आपण स्किझोफ्रेनिया म्हणून ओळखतो. किंवा सर्वसाधारणपणे आपण काही लोक कधी बघतो की ते स्वतःशीच बोलत असतात. तर म्हणजे त्यांचं स्वतःचंच एक विश्व असतं आणि ते त्याच्यात असतात. आजूबाजूच्या परिसराशी त्यांचा संपर्कच राहिलेला नसतो. तर हा असे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आहेत. म्हणजे सामान्य जगणाऱ्या माणसाला पण तुम्हाला मला पण मानसिक आजार असू शकतो. मग आता मानसिक आजारांकडे लक्ष देणं म्हणजे काय करायचं असतं, तर हा जो मी दुसरा प्रकार सांगितला की जे रियालिटीच्या टचमध्ये राहत नाहीत, अशा लोकांच्या कुटुंबियांनी, त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं असतं की याचं वागणं बदललंय आणि मग मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचं असतं. किंवा तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञ कोण आहे हे जर माहिती नसेल तरी कुठल्या तरी डॉक्टरकडे जा, म्हणजे तुम्हाला डॉक्टर सल्ला देतील की कोणाकडे जायला हवं किंवा पुढे काय करायला हवं. आणि हे याला म्हणतात इन्साईट, म्हणजे मला काहीतरी झालंय हे मला स्वतःला कळणं, याला म्हणतात इन्साईट. ती या प्रकारच्या रुग्णांमध्ये नसते, पण जे रियालिटीच्या टचमध्ये असतात आणि यांचं काहीतरी गडबडलेलं आहे अशा लोकांना इन्साईट असते की माझं काहीतरी गडबडतंय, मला जमत नाहीये. अशा लोकांनी पण कुठल्या तरी डॉक्टरकडे नक्की जावं. स्वतःला जर समजत नसेल तर ते डॉक्टर नक्की सांगतील की कोणाकडे जायला हवं, म्हणजे कुठल्या प्रकारच्या डॉक्टरकडे जायला हवं. मला आता एक अजून असा की बऱ्याचदा सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट असं नेहमी म्हटलं जातं. कोणाकडे जायला तर कोणाकडे जायचं, कोणत्या आजारासाठी कोणाचा सल्ला घ्यायचा किंवा हा उपचारासाठी जायला पाहिजे असं. आता आपण अगोदर ढोबळमानाने या दोघांच्या मध्ये काय फरक आहे ते अगोदर बघूया. पण तसं पाहायला गेलं तर सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट हे दोघं मिळून काम करत असतात. म्हणजे तुम्हाला समजलं नाही की सायकोलॉजिस्टकडे जायला हवं की सायकॅट्रिस्टकडे, आणि तुम्ही कोणाकडेही गेलात आणि त्यांना कळतंच की नाही आता सध्या या स्टेजला याची गरज आहे किंवा या स्टेजला याची गरज आहे, तर ते होतंच. पण तुम्ही कोणाकडे जायला हवं, जाणं गरजेचं आहे. ओके. सायकॅट्रिस्ट म्हणजे ते असे डॉक्टर्स असतात की जे तुम्हाला मानसिक आजारांसाठी औषधं लिहून देतात. मी अगदी सर्वसामान्य याच्यामध्ये त्याच पद्धतीने हवंय आपल्याला. टेक्निकलमध्ये नको. आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे अशी लोक असतात की जी तुम्हाला समुपदेशन करतात आणि त्याच्याच सोबत ज्या सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात, म्हणजे जसं आपण एखादा आजार झालाय किंवा तो कुठल्या लेवलला आहे हे बघण्यासाठी जसे आपण लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करतो, सोनोग्राफी, स्कॅन, हे तसंच सायकोलॉजीच्या फील्डमध्ये किंवा मानसिक आजाराच्या क्षेत्रात अशा सायकोमेट्रिक टेस्ट असतात. म्हणजे त्या रुग्णांबरोबरच करतात असं नाही, म्हणजे त्यामध्ये IQ टेस्ट पासून सगळं येतं. तर या टेस्ट करणं हे सायकोलॉजिस्टचं काम असतं. आणि मग आता एखाद्या माणसाला त्याने ॲक्सिडेंट बघितलाय आणि मग त्याला रोज रात्री झोपेतनं जाग येते. आता इथे आपल्याला कळतंय की त्या माणसाला औषधाची गरजच नाहीये. त्याचं काय झालंय की त्याच्या मनामध्ये ती भीती गत्त अशी बसलेली आहे. मग इथे कोण कामी येतं, तर सायकोलॉजिस्ट कामी येतो. तर ह्या दोन प्रकारे, म्हणजेच काय, तर आता सायकोलॉजिस्टकडे एक पेशंट आहे आणि त्याला जर कळलं सायकोलॉजिस्टला की नाही आता खूपच गडबडलेलं आहे, या माणसाच्या मनातला गोंधळ हा ऑन हिज ओन नाही सांभाळू शकत, तर डेफिनेटली ते रेफर करतात की तुम्ही फॉर अ टाइम पिरियड तुम्ही औषधं घ्या. आणि त्यावेळेला सायकोथेरपीज पण सुरू असतात. सायकोथेरपीज म्हणजे काय मी मगापासून म्हणते, तर सायकोथेरपीज म्हणजे असे टूल्स असतात, काही प्रिन्सिपल्स आहेत किंवा काही पद्धती म्हणूया आपण, की त्या पद्धतींनुसार प्रत्येक रुग्णावर, प्रत्येक क्लायंटवर काम केलं जातं. सायकोलॉजिस्ट आपल्याकडे येणाऱ्या माणसाला पेशंट म्हणत नाही, कारण तो औषध लिहून देत नसतो, तो क्लायंट असतो. तर क्लायंटचा त्याची भावनिक समज कशी आहे, त्याची बौद्धिक स्थिती कशी आहे आणि त्याचं शिक्षण काय आहे, त्याच्यानुसार हे जे वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, याला टेक्निक्स म्हणतात सायकोथेरपीमधल्या, तर त्या वापरल्या जातात. हे टूल्स आहेत. म्हणजे समुपदेशकाकडे जाऊन मन हलकं करणं आणि गप्पा मारणं नव्हे, तर
समुपदेशक काय करत असतो, तुम्ही जे काही सांगताय तो ते ऐकून घेतो. तुमच्या विचारामध्ये असे कुठले प्रदूषक आलेत ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागलेत ते तो शोधतो आणि ते कसे सुधारायचे हे तुम्हाला स्वतःलाच तो ते करायला सांगतो. बरं, मग आता मग आपण जे बोललो की समुपदेशक सल्ला का नाही देतो, तर सल्ला एकतर कामी येत नाही कारण दोघांच्या पर्सनॅलिटी वेगळ्या असतात. आणि आणखीन एक, मी आज सल्ला दिला समुपदेशक म्हणून, कदाचित तुमचा प्रश्न सुटेल, पण मग होणार काय की तुम्ही डिपेंडंट झालात ना, तुम्ही ते स्किल शिकलंच नाही. माझा उद्देश काय असायला हवा की तुम्ही ते स्किल शिकलं पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी मी सल्ला नाही देऊ शकत. मग आता हे असे दोन्ही इन हँड, ह्या दोन्ही फॅकल्टीज सोबत एकत्रच काम सोबत काम करतात आणि मग ते एकमेकांच्याकडे पेशंट पटकन असतात. अच्छा. तो हे असा प्रकारे काम चालतं. एक असं की मानसिक ताण वाढू नये त्याच्यासाठी काय बेसिक काळजी किंवा काय गोष्टी नेमक्या आपण करायला हव्यात? मानसिक ताण वाढू नये याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमेलच मिळेलच असं नाही. म्हणजे आपण जे म्हणतो की मला माझ्या स्ट्रेंथ माहिती असायला हव्यात, तर मला माझ्या विकनेस पण माहीत असायला हव्यात. माणसाच्या प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे हे जर प्रत्येकाने समजून घेतलं तर खूप अडचणी सुटतात. म्हणजे आपल्या चांगुलपणाला पण एक लिमिट ठेवलं पाहिजे. तसंच की एखादी गोष्ट आता आपण बघतो की काही अशी पालक असतात की त्यांची मुलं मेंटली रिटार्डेड असतात, त्यांची खूप इच्छा असते काहीतरी करण्याची, पण तिथे कसं लिमिट आहे ना, म्हणजे बघणाऱ्याला पण कळतं की पालकांनी काहीही केलं तरी पण या परिस्थितीत फरक होऊ शकतो, मर्यादा पडतात तिथं. तर ही मर्यादा प्रत्येकाला आहे. म्हणजे आपण आपले जे काही स्किल्स आहेत किंवा आपल्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्या प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे. हे लिमिट मला माहिती नसतं, जेव्हा मी ती गोष्ट करायला लागते आणि मी पुढे जायला लागते तेव्हा मला कळतं. आणि मग प्रत्येकाचा IQ, प्रत्येकाच्या क्षमता आणि कौशल्य ह्याच्यानुसार आपलं लिमिट कुठे हे आपल्याला कळत असतं. तर हे लिमिट आहे ही जाण ठेवणं अगोदर, मग ते लिमिट शोधणं पहिलं. दुसरी गोष्ट, संवाद साधणं. माणसाचा माणसाशी संवाद असणं गरजेचं आहे. मग माझं असं म्हणणं नाही की तुम्ही तुमच्या घरातल्यांशीच संवाद साधा, पण कुठल्या तरी माणसाशी आपल्या इमोशन्स तुम्ही आरामात एक्सप्रेस करू शकाल. म्हणजे कुठलंही, या माणसाला मी हे सांगितलं तर हा माणूस माझ्याबद्दल काय मत तयार करून घेईल असा विचार न करता एखाद्या तरी माणसाशी असं बोलता येईल, मोकळेपणाने बोलता येईल असं असलं पाहिजे. अच्छा. आणि याही पलीकडे जर मग असं घडत नसेल तर मग प्रोफेशनल मदत घ्यायला हवी. पण प्रोफेशनल मदत घेताना किंवा आजूबाजूच्या लोकांशी बोलताना कायम हे लक्षात ठेवावं की आजकाल लोक म्हणतात की मी खूप चांगला समुपदेशक आहे. तर असं नाही. जेव्हा तुम्ही एखादा कपडा जो तुम्ही काही दिवस वापरणार आहे आणि टाकून देणार आहे, तर तुम्ही अशा वेळेला तुम्ही विचारता की म्हणजे 4दा त्याला हातात घेऊन बघता. तर जेव्हा तुम्ही समुपदेशकाकडे जाता तेव्हा त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याचा अनुभव काय आहे, त्यांनी कुठून शिक्षण घेतलंय, कशा प्रकारच्या केसेस तो हँडल करतो, कारण तुम्ही तुमच्या मनाचा बाजार त्याच्यासमोर मांडणार आहात, मर्म जे आपण कधी कोणाच्या समोर उघडत नाही. तर नक्की अगोदर हे जाणून घ्यावं की तो कोण आहे, सायकोलॉजिस्ट किंवा समुपदेशक, त्याचं शिक्षण काय आहे एवढं तरी नक्की करून घ्यावं. कारण म्हणजे आम्ही जेव्हा शिकतो अकॅडमिकली हे सगळं शिकतो तेव्हा आम्ही फक्त पॅथॉलॉजिकल म्हणजे डिस्टर्ब झालेलं नाही, तर एक नॉर्मल माणूस विचार कसा करत असतो हे अगोदर आम्ही शिकतो. बरोबर. म्हणजे नॉर्मल काय आहे हेच कळलं तरच ॲबनॉर्मल कळेल ना. म्हणजे मग एखाद्या क्लायंटची रिॲक्शन, एखाद्याला धंद्यामध्ये जबर फटका बसलाय तर त्याचं जे डिप्रेशन आहे ते नॉर्मल डिप्रेशन आहे. हे कधी कळतं की एखादा माणूस नॉर्मली कसा बिहेव करतो हे ज्याला माहिती आहे तोच ते एक्सप्लेन करू शकतो. मग जर तुम्ही असं न करता आणखीन कोणाची तरी मदत घेतली तर कदाचित तुमचा गोंधळ आणखीन वाढू शकतो. म्हणून मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कोणाकडेही जाल, जेव्हा कोणत्याही एखाद्या प्रोफेशनलची मदत घ्याल तेव्हा तो तुमचा राईट आहे की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे
हे जाणून घेणं हा प्रत्येक पेशंटचा, क्लायंटचा तो राईट आहे. एक ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असं जे आहे आणि ते जे करिअरच्या दृष्टीनं ते क्षेत्र कसं आहे अच्छा, सांगाल तुम्ही त्याच्यावर? ओके. सायकॉलॉजीचे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 अवेलेबल आहेत. भारतामध्ये 6 ते 7 फॅकल्टीज आहेत. तर तुम्ही जेव्हा BA करता 6 पेपर मेजर सायकॉलॉजी घेऊन तुम्ही याच्यासाठी ॲडमिशन जर घ्यायचं असेल, तुम्हाला MA करायचं असेल तर तुम्हाला मेजर सायकॉलॉजी म्हणजे प्रॅक्टिकल्स असलेलं सायकॉलॉजी घेऊन त्याच्यात ग्रॅज्युएशन करायला हवं आणि मग तुम्हाला MA करायला हवं. आता महाराष्ट्रापर्यंत, उत्तर भारतापासून महाराष्ट्रापर्यंत सायकॉलॉजी ही फॅकल्टी आर्ट्सच्या अंडर येते. पण जर तुम्ही महाराष्ट्रापासून खाली गेलात तर इट कम्स अंडर सायन्स फॅकल्टी. म्हणजे महाराष्ट्रापर्यंत ह्याला MA सायकॉलॉजी म्हटलं जातं आणि महाराष्ट्रापासून खाली हे MSc सायकॉलॉजी आहे. हां, यात पण अप्लाइड सायकॉलॉजी आणि साधं सायकॉलॉजी असा फरक आहे. तर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असलेल्या ज्या याचे स्पेशलायझेशन आहेत तर क्लिनिकल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग, इंडस्ट्रियल आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी. आणि याच्याशिवाय आत्ता जी अशी उदयोन्मुख आहे ती आहे फोरेन्सिक सायकॉलॉजी, ज्याला आपण क्रिमिनल सायकॉलॉजी असं पण म्हणतो. तर हे पण ही जी क्रिमिनल सायकॉलॉजी किंवा फोरेन्सिक सायकॉलॉजी आहे याची कॉलेजेस लिमिटेड आहेत, बाकीची भरपूर आहेत कॉलेजेस. तर आता आपण समजून घेऊ की हे 4 काय आहेत वेगळे. तर क्लिनिकल सायकॉलॉजी जे आहेत तर त्यांना आपण जे मगाशी बोललो सायकोमेट्रिक टेस्ट करण्याची या लोकांना परवानगी असते. सायनिंग अथॉरिटी फक्त यांच्याचकडे असते. म्हणजे एखाद्या माणसाला, आता आपण ऐकतो की एखाद्याला वेड लागलं आणि त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे, तर पूर्वी कसं होतं की फक्त फाइंडिंग्ज असायच्या. आता नाही, आता टेस्ट आहेत त्याच्या, सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतात त्याला. तर त्या टेस्ट करायच्या अथॉरिटी म्हणजे डॉक्टरनी जरी सांगितलं, सायकॅट्रिस्टनी सांगितलं तरी पण त्याच्या सोबत रिपोर्ट जोडावा लागतो की या रिपोर्टवरून या माणसाला मूड डिसऑर्डर किंवा वॉट एव्हर जे काही आहे ते सिद्ध होतं. IQ टेस्ट करणं, वेगवेगळ्या आजारांच्या, आता डिप्रेशन आहे तर डिप्रेशन आहे याच्यासाठी टेस्ट किंवा तो बरं होतं आहे त्याच्यासाठी स्केल्स आणि टेस्ट असतात. तर या करण्याची परवानगी त्यांना असते, क्लिनिकल सायकॉलॉजिस्टला. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट सगळ्याच प्रकारच्या केसेस हँडल करतात. याच्यानंतरची जी फॅकल्टी आहे ती आहे काउन्सिलिंग. तर मग आता स्कूल काउन्सिलर्स वगैरे जे आहेत ते याच्यातनं येतात. यांना टेस्ट करण्याची परवानगी नसते, सायनिंग अथॉरिटी यांच्याकडे नसते. हे पेशंट कॅटेगरीत येणारे जे रुग्ण आहेत, पेशंट आपण ज्यांना म्हणतो, तर म्हणजे सायकॅट्रिस्टकडे जाणारे जे रुग्ण असतात त्यांना हे हँडल करू शकत नाही. आणि तिसरं आहे सोशल सायकॉलॉजी, जे काइंड ऑफ MSW वगैरे जसं आहे तसंच सोशल पर्स्पेक्टिव्हनी काम करणारे असतात. आणि आणखीन एक स्पेशलायझेशन आहे ते आहे इंडस्ट्रियल. ते इंडस्ट्रीजमध्ये तिकडे ते काम उद्योग क्षेत्र त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकॉलॉजी एक आहे. म्हणजे करिअरच्या दृष्टीनं खूप बऱ्यापैकी इथं संधी आहे आपल्याला खूप याच्यामध्ये. आणि कोरोनाच्या काळामध्ये काय झालंय की लोकांना सायकॉलॉजीचं फील्ड माहीत झालंय. ते पूर्वीपासूनच एक्झिस्ट करतं पण लोकांना आत्ता माहिती झालंय. आणि हे खरंच खूप चांगलं क्षेत्र आहे. कारण मला याचा जास्त आनंद वाटतो की जेव्हा मला काहीतरी शरीराला त्रास होत असतो तेव्हा मी कोणालाही सांगायला घाबरत नाही. पण जेव्हा मनाला काहीतरी होत असतं आणि मला ते कोणाला तरी सांगायचं असतं आणि ते मी कोणाला सांगू नाही शकत, अशा लोकांना मी मदत करू शकते, याचा मला खूप खूप आनंद वाटतो. नुसतं असं नाही की ते आनंद पण देतं की समोरच्याला पण मदत करू शकतोय, त्याला आपण उभारायला मदत करू शकतोय. हा एक आनंद देणारा पण एक क्षेत्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता एक अखेरचा मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की समजा लातूरमध्ये आम्हाला लोकांना जेव्हा असं काही त्रास असेल किंवा काहीतरी मदत हवी असेल तर आम्ही तुझ्याकडे कशा पद्धतीनं संपर्क साधायला पाहिजे? अच्छा, जे आपलं बार्शी रोडवरचं MJ हॉस्पिटल आहे डॉक्टर मेहुल राठोड यांचं, त्यांच्याकडे मी व्हिजिटसाठी येत असते. सो मला त्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केला तर आरामात कळेल की मी कुठल्या वारी उपलब्ध आहे किंवा मला कधी भेटू शकता हे तिकडे नक्की कळेल. तुम्ही मला बाकीच्या हे तुमच्या माध्यमातून पण लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकतातच. सो मी अवेलेबल आहे.
खूप छान एका वेगळ्या विषयावर आणि खूप सखोल असं आणि सामान्य लोकांना कळेल अशा पद्धतीची माहिती येऊन आवर्जून आपण दिलीत त्याबद्दल मी सप्तरंग चॅनलच्या वतीनं आपले आभार मानते. मला पण तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आज आपण अशाच एका वेगळ्या विषयांवर आता चर्चा बघितलेली आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवाव्यात. आपल्या सूचनांचंही स्वागत आहे आणि आमच्या सप्तरंग या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वेगवेगळे विषय आम्हाला पोचवता येतील. आणखीही काही कोणत्या विषयांवर जर काही आपल्याला इथं ऐकायचं असेल तर ते विषयसुद्धा आपण अगदी आवर्जून कळवू शकता. धन्यवाद.